भ्रष्टाचारानं पैसा कमवतात तो भाग वेगळा आहे. त्याच्यावर आपण जाणार नाही. त्यांच्याकडे काही कामं येतात त्याच्यातून तो वेगवेगळ्या प्रकारचा पैसा कमवतात. पण खरं वास्तविक जर तुम्हाला व्हायचं असेल तर मी आज तुम्हाला सांगेन या आपल्या लिंगेश्वराच्या समोर की तुम्ही व्यावसायिक व्हा. काही विका तुम्ही घरातला तांदूळ विका, घरचे नाचणे विका, घरी गेल्यानंतर काही करा. तुम्ही कपडे शिवायला एक ड्रेस शिवला ना तिथला टेलर एकदा जर तुम्ही फेमस झाला, एक ड्रेस शिवला तर तुम्हाला 500 रुपये ते 600 रुपये येईल. आणि नोकरीला काय, नोकरीला तुमच्यावरचे साहेब आहे. त्याच्यामुळं तुम्हाला अशी खाली मान घालून आता खाली मला 2 तास बसावं लागेल का तिकडून ऑर्डर आली की ऑनलाईन पण करावं लागतं. त्याच्यामुळं म्हणून तुम्ही जास्तीत जास्त मुलं ही व्यावसायिक झाली पाहिजे. व्यवसायाकडे वळा. आपल्या सरकारने व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुन्हा तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज दिलं सरकार, व्यवसायासाठी कर्ज, शिकण्यासाठी पण तुम्हाला कर्ज. असं मी म्हणणार नाही तुम्ही नोकरी करू नका, डॉक्टर 100% व्हा. डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, आणखीन काहीतरी मोठं झालं पाहिजे, पण तुम्ही चांगल्या प्रकारे शिकले. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं आरोग्य असलं पाहिजे. आता आरोग्यासाठी काय मुंबई माहिती आहे तुम्हाला, आता शहरं सगळी जी आहेत ना ती राहण्यासारखी राहिलेली नाही. दिल्ली 1 नंबरला प्रदूषण आहे, मुंबई 2 नंबरला आहे सध्या. तुम्ही बातमी बघा. आपल्याला मुंबईचं आकर्षण आहे, पण मुंबईमधलं वातावरण आता अजिबात चांगलं नाही. खेड्याचं प्रचंड प्रदूषण आहे. आणि या प्रदूषणाचा सगळ्यात मोठा त्रास म्हणजे टीबीचे पेशंट हे मुंबईला जास्त आहेत. हृदयाशी संबंधित असणारे पेशंट मुंबईला जास्त आहेत. पण काही लोक ते आकर्षण आहे त्यामुळे तिथं राहतात. आणि मुंबईचं जीवन काय